द ड्रेसमेकर कोण खुनी आहे. आज आपण पाहणार आहोत कोण खुनी आहे. एक ड्रेसमेकर या फिल्मची समरी. तर ऐका, 1926 सालात ऑस्ट्रेलियात एका छोट्या गावात मित्तल व तिची आई, जी टेलर होती, ती राहत होती. तेथील लोकांना त्या दोघी आवडत नव्हत्या. लोक त्यांना त्रास देतं. मित्तलच्या शाळेतील एक मुलगा मरण पावतो. त्याच्या मृत्यूचा आरोप मित्तलवर येतो. गावातील लोक पोलीस सार्जंटला सांगून मित्तलला कायमचे शहरातून बाहेर हाकलून दूर लावून देतात. 25 वर्षांनी ती परत आपल्या गावी आली. तिचे घर मोडकळीस आलेले होते व तिची आई स्मृतिभंश झालेली होती. ती आपण तिची मुलगी आहोत असे पटवून सांगू लागते. मात्र तिच्या आईला आठवत नव्हते. ती आपले घर नीट लावून आपल्या आईची शुश्रूषा करते. आईस गावातील लोक वाईट आहे असे सांगते, पण तिला ते समजत नाही. आईला आपल्या मुलीने या गावी येऊ नये असे वाटत होते. ती आपले टेलरिंग काम चालू करते. शहरातील लोकांना ती आल्याचे आवडले नाही. तिच्या गावातील युवकांचा व शेजारील गावातील मुलांचा फुटबॉलचा सामना असतो. मित्तल आकर्षक ड्रेस घालून तिथे जाते. खेळ सोडून मुले तिच्याकडे आकर्षित होतात. त्यांचा कॅप्टन येऊन तिला जायला सांगतो, नाहीतर ते सामना हरतील. ती बाजूला जाते. जिथे एक गटरूड मुलगी उभा असते, जी एका मुलावर प्रेम करते. ती आकर्षित नसते. ती तिची क्लासमेट असते. तिला आठवते की लहानपणी तो मुलगा मारायला आल्यावर ती पंख्याखाली लपली होती. तेव्हा गटरूडने त्यास ती कोठे लपली हे सांगितले होते व ती तेथून गेली होती. ती आठवणीतून वर्तमानात आली व म्हणाली, एक चांगला ड्रेस सर्व काही बदलू शकतो. गटरूडला पण हवे असते. ती ज्या मुलावर प्रेम करते तो भाव देत नसतो. मित्तल घरी जाऊन दुसरा ड्रेस घालून येते. तिच्याकडे आकर्षित होऊन दुसऱ्या गावचा संघ हरतो. मित्तलचे गावचा संघ जिंकतो. ती घरी आल्यावर तिला समजते. तिच्या आईला थोडे थोडे आठवू लागले होते. तिची आई म्हणते, त्या मुलाच्या मानेवर जखम होऊन तो मेला. यास तू जबाबदार आहेस. तिचा विश्वास नसतो. गटरूड तिच्याकडे येते व ड्रेस शिवून मागते. तेव्हा ती म्हणते, कबूल कर की तू त्या मुलास मी लपल्याचं सांगितले होते, तरच मी शिवून देईन. ती कबूल करते. मित्तल ड्रेस शिवून द्यायचं ठरवते. गटरूडला होणाऱ्या महोत्सवासाठी ड्रेस हवा होता. मित्तल लहानपणी झालेल्या घटनेच्या स्थळी जाऊन आली. दुसऱ्या दिवशी सार्जंट पोलीस येतो, ज्याने मित्तलला शहराबाहेर काढले होते. त्याला छानसा ड्रेस शिवून हवा होता. तो सांगतो, त्याला तिला शहराबाहेर काढायचे नव्हते. त्या मुलाचे वडील कॉन्सिलर असल्याने त्यांनी त्यावर दबाव आणून हे काम करायला लावले होते. त्या बोलण्यानं त्यांच्यातील मतभेद दूर झाले. महोत्सव असलेल्या रात्री गटरूड मित्तलनं शिवलेला ड्रेस घालून पार्टीला गेली. ती सुंदर दिसत होती. ती ज्यावर प्रेम करत होती तो इम्प्रेस झाला. त्याला ती आवडू लागली. मित्तल त्या पार्टीनंतर फुटबॉल कॅप्टन टेडीसोबत फिल्म पाहायला गेली. फिल्म पाहून येताना तिनं टेडीला सांगितले की ती व तिची आई हे शहर सोडून जाणार आहेत. तेव्हा तो म्हणाला, तू कुठेही जा, मी शोधून काढीन. यावरून टेडी तिला पसंत करतो हे समजले. दुसऱ्या दिवशी अनेक महिला गटरूडचा ड्रेस पाहून तिच्याकडे ड्रेस शिवायला टाकतात. थोड्याच दिवसात ती प्रसिद्ध झाली. अनेक लोक तिच्याकडून कपडे शिवून घेऊ लागले. काउन्सिलरला ते आवडत नाही. तो शहरातील दुसऱ्या उना नावाच्या टेलरला गावात आणतो. ती मित्तलनं शिवलेले ड्रेस पाहते व नावे ठेवते. इकडे टेडी मित्तलला प्रपोज करतो. ती म्हणते, मी शापित मुलगी आहे. माझ्यापासून दूर राहणं तुला फायद्याचे आहे. तिला बंधनात अडकायचे नव्हते. गटरूडच्या लग्नाचा ड्रेस उना शिवते. तो तिला आवडत नाही. ती मित्तलकडून नवीन ड्रेस शिवून घेते. उन्हामुळे मित्तलची प्रसिद्धी कमी झाली होती. ते पुन्हा मित्तलकडे ड्रेस शिवायला येतात. काउन्सिलरच्या बायकोला जाणवते की ती त्याला आता जास्त आवडत नाही. तेव्हा अधिक चांगली दिसण्यासाठी ती मित्तलकडे ड्रेस शिवाय येते. बोलताना ती म्हणते, माझा मुलगा तुझ्यामुळे नाही तर झाडावरून पडून मेला. नंतर मित्तल तिचा ड्रेस शिवते व नंतर सार्जंटकडे जाऊन केस फाईल मागते. त्यातून तिला समजते की तिच्या शिक्षिकेने तिच्या विरुद्ध साक्ष दिली होती. ती शिक्षिकेकडे जाऊन ती साक्ष वाचून दाखवते. तेव्हा शिक्षिका सांगते, त्या घटनेवेळी ती तेथे नव्हती व तिने खोटी साक्ष दिली.
गटरूडच्या समारंभात जाऊन सार्जंटला खोटी साक्ष घेऊन तू मला का फसवले असा ती जाब विचारते. सार्जंट तिला सांगतो, काउन्सिलरच्या सांगण्याने त्याने हे केले व तो तुझा बाप आहे. तोपर्यंत शिक्षिकेने काउन्सिलरच्या पत्नीस खोटे सांगून मित्तल विरुद्ध चेतवले. तिने समारंभात येऊन मित्तलशी भांडण केले. काउन्सिलर तिथे येतो. आपल्या बायकोस सावरून मित्तलला नको तसे बोलतो. तेव्हा टेडी त्याला ठोसे लगावून मारतो. लोक मित्तलला नावे ठेवत होती. तिथे टेडीचा भाऊ असतो. तो ओरडून सांगतो की मित्तलने त्या मुलास मारले नाही, ती फक्त बाजूला सरकली होती. टेडी तिला घटना घडलेल्या ठिकाणी घेऊन गेला. तिला आठवले, काउन्सलरच्या मुलाने तिला भिंतीशी उभा राहायला सांगितले होते, नाहीतर तो तिच्या आईला ठार मारेल व तो तिला बैलासारखी धडक मारणार होता. तो मारायला आल्यावर ती बाजूला झाली होती व तो भिंतीवर आपटून मान मोडून मेलेला असतो. टेडीच्या भावाने लांबून दुर्बिणीतून पाहिले होते. कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून तो बोलला नव्हता. त्याला सर्व वेडा म्हणत होते. मित्तल व टेडी जवळ येतात. टेडी लग्नाबाबत विचारतो. ती म्हणते, मी शापित आहे. टेडी म्हणतो, तू शापित नाहीस. ते दोघे धान्याच्या गोदामावर असतात. तो तिला गोदामात उडी मारून दाखवतो असे म्हणतो. ती नको म्हणते, पण तो ऐकत नाही व उडी मारतो व अडगळीत पडून मरतो. मित्तल पुन्हा दुःखी होते, हताश होते. तिच्या आईची तब्येत बिघडते. ती सांगते, काउन्सलर तिच्या आईसोबत राहत होता. त्याने श्रीमंतीस बोलून दुसऱ्या बाईशी लग्न केलं. तो माझ्याशी शत्रुत्व ठेवून वागला व त्याचा बदला त्याने तुला बाहेर पाठवून घेतला व गावकऱ्यांनी त्याला साथ दिली. तुझ्याकडे कला आहे, याचा वापर करून तू बदला घे. मित्तलला सुचत नाही की काय करावे, आपली कला कशी वापरावी. तिच्या आईची तब्येत खालावली. तिला हार्ट अटॅक येतो. ती मरण पावते. मित्तल दुःखी होते. आता जगात तिचं असं कोणी नव्हतं. रात्री रागाच्या भरात ती घरातील म्युझिक बॉक्स बाहेर फेकते. तो चोरून घरात पाहणाऱ्या शिक्षिकेस लागतो. तिला शिक्षा मिळते. तिला मेलबर्न सेनिटोरियममध्ये पाठवले जाते. तिथे एक केमिस्ट्री असतो जो आपल्या पत्नीवर जुलूम करत असतो. मार सहन होत नाही म्हणून ती ब्राउनीज खात असते, ज्यामध्ये भांग असते. ती ब्राउनीज खाऊन तो मरण पावलेला असतो. ती ब्राउनीज मित्तलच्या आईने दिलेली असते. त्यामुळे खुनाचा आरोप मित्तलवर येतो. सार्जंट तो आरोप स्वतःवर घेतो. त्याला अटक होते. मित्तल काउन्सलरच्या पत्नीला जाऊन सर्व काउन्सलरची कारस्थाने सांगते. तो कसा नालायक आहे व तिला कसा फसवत आहे. काउन्सलरची पत्नी तो घरी आल्यावर त्याचा पाय जखमी करून त्याला मरायला सोडून निघून जाते. गावातील स्त्रियांनी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो. त्यांनी उन्हाकडून ड्रेस शिवलेले असतात. त्यांना बसमध्ये समजते की दुसऱ्या गावच्या स्त्रियांचे ड्रेस हे मित्तलने शिवलेले आहेत. त्या ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये त्या हरतात. इकडे मित्तल घरी असते. तिला जाणवते की ती श्रापित नाही. ती नवीन जीवनास सुरुवात करणार असते. ती घराबाहेर रेड कार्पेट टाकते. त्यावर तेल ओतून प्रथम आपले घर पेटवते. नंतर ती कार्पेट पेटवते. गावात आग पसरत जाते व सर्व गाव जळू लागते. ती हे दृश्य रेल्वेतून पाहत असते. ती पॅरिसला निघालेली असते. त्या कॉम्पिटिशन हरून आलेल्या स्त्रिया गाडीतून उतरून पाहतात. त्याची घरे जळत असतात. मित्तलने तिचा व तिच्या आईला दिलेल्या त्रासाचा बदला घेतलेला होता. आपल्याला हे खुनी कोण या फिल्मचे एक्सप्लेनेशन कसे वाटले ते सांगा व आवडल्यास लाईक व शेअर करा.